आज आपण बनवणार आहोत सिंग भुजिया, जे किराणा दुकानात पॅकेट मिळतात लहान मुलांना खाण्यासाठी ते किंवा याला आपण कुरकुरीत शेंगदाणे देखील म्हणू शकतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले. या वाटीच्या साहाय्याने आपण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहे. इतकं बेसन पीठ वाटीभर मी हे घेतलेलं आहे. यामध्ये मी हा चाट मसाला देखील थोडासा टाकून घेणार आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे. यामध्ये 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडासा काळा मसाला चवीसाठी फक्त. हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे, जास्त टाकायचं नाही. आणि यामध्ये आपण लिंबू देखील पिळून घेणार आहे. मला थोडंसं बेसन पीठ कमी वाटलं होतं म्हणून मी थोडंसं बेसन पीठ यामध्ये टाकून घेतलं आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवली होती. यामध्ये आपल्याला तळण्यासाठी जेवढं तेल लागेल त्या पद्धतीने तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक शेंगदाणे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे. पटपट सोडायचे ते पण. त्याने टाकून घेतल्यानंतर आपल्याला खरपूस बारीक गॅस करून खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे कडक कडक. अशा पद्धतीने बारीक गॅस करून आपल्याला हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेतल्यानंतर हे आपण काढून घेणार आहे. तुम्ही आवाज बघू शकता. अशा पद्धतीने इथे आपले शिंग भुजिया तयार झालेले आहेत. आपल्याला सांगायचं झालं तर कुरकुरीत शेंगदाणे तुम्ही बघू शकता. आवाज किती छान येतो हे बघा. आणि खायला देखील अप्रतिम आणि चविष्ट लागत आहेत. लहान काय मोठे सुद्धा आवडीने खाते. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका.